छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या तोडकर संजीवनी फुटबॉल स्पर्धेत आज पाटाकडील तालीम मंडळ अ आणि संयुक्त जुना बुधवारपेठ तालीम मंडळ या दोन संघांमध्ये उपांत्य फेरीचा सामना झाला. यामध्ये सुरुवातीपासून दोन्ही संघातील खेळाडूंनी आक्रमक खेळ केला. पूर्वार्धात खेळ सुरू झाल्यानंतर 13व्या मिनिटाला पाटाकडील तालीम मंडळाच्या प्रथमेश हेरेकर यानं गोल करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात दोन्ही संघातील खेळाडूंकडून गोल करण्यासाठी जोरदार चढाया करण्यात आल्या, मात्र कोणत्याही संघाला गोल करता आला नाही. त्यामुळे पाटाकडील तालीम मंडळ अ संघानं संयुक्त जुना बुधवारपेठ तालीम मंडळ संघाचा 1-0 गोलनं पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. सामनावीर म्हणून पाटाकडील तालीम मंडळ अ संघाच्या प्रथमेश हेरेकर याला बहुमान मिळाला. आजच्या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ अ संघाच्या प्रथमेश हेरेकर, ऋषिकेश मेथे पाटील, निवृत्ती पौनोजी, ओंकार पाटील, प्रतीक बदामे, अक्षय पायमल, अरबाज पेंढारी यांनी, तर संयुक्त जुना बुधवारपेठ तालीम मंडळच्या रविराज भोसले, रिंकू सेठ, सचिन मोरे, रोहित मंडलिक, सनवीर सिंग, प्रसाद सरनाईक यांनी सुरेख खेळ केला. या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ अ संघाच्या यश देवणे, अन्शिद अली, नबी खान, प्रथमेश हेरेकर यांना आणि संयुक्त जुना बुधवारपेठ तालीम मंडळ संघाच्या रविराज भोसले यांना पिवळे कार्ड दाखवण्यात आलं. उद्या स्पर्धेतील अंतिम सामना पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ यांच्यात दुपारी 4 वाजता होणार आहे.